जो गैरसमज पसरवला जातोय त्याच्यामधनं आपलं काही कमी होणार आहे काय हे आम्हाला ओबीसी बांधवांना पटवून द्यायचं आणि त्यासाठी आज संध्याकाळी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। तोडगा निघताना दिसतोय तुमच्यावर। तोडगा म्हणण्यापेक्षा एका गोष्टीवर शासन 100% ठाम आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो गैरसमज आम्ही दूर करू आणि ओबीसी समाजाच्या बंधू भगिनींचं काही कमी होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे। सरकारने ती भूमिका घेतलेली आहे आणि हाके साहेबांना आता भेटल्यानंतर ते जे शिष्टमंडळातली काही लोक देत आहेत ती लोक त्यांनी सांगितलेले ओबीसी सगळे नेते मंडळी याची तातडीनं बैठक आज संध्याकाळी मुंबईमध्ये होते आणि ज्या मागण्या आहेत या सकारात्मक मागण्या आहेत त्याच्यामुळे कोणाचंही कमी करून दुसऱ्याला दिलं जाणार नाही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बैठकीनंतर याच्यावर ठोस निर्णय होऊन आम्ही हाके साहेबांना सांगू। 13 जुलैला वेळ दिला आणि जरंगे पाटील असं म्हणाले त्यांनी आम्हाला पाणी पाजणार यांनाही पाणी पाजणार आहे मला असं वाटतं की प्रत्येक जाती धर्माला स्वतःचा न्याय हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि याच भावनेतनं ओबीसी बांधवांनी त्यांची मागणी केलेली आहे। मागणी काही वेगळी नाहीये। जो गैरसमज पसरवला जातोय त्याच्यामधनं आपलं काही कमी होणार आहे काय हे आम्हाला ओबीसी बांधवांना पटवून द्यायचं आणि त्यासाठी आज संध्याकाळी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।